हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे आज प्रभू श्रीराम यांचा जन्मदिवस आहे आणि त्यामुळे अयोध्येसह देशभरातल्या विविध मंदिरांमध्ये आज सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळते। अनेक ठिकाणी मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली। नागपूरच्या पोद्दारेश्वर मंदिरामध्ये सुद्धा यंदा मौली धाग्याचा वापर करत 15,000 नारळांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली। त्यामुळे ती सजावट पाहण्यासाठी आणि प्रभू श्रीरामांचं दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली। मर्यादा पुरुषोत्तम असं प्रभू श्रीराम यांना म्हटलं जातं। तर त्यांनी कशा पद्धतीने संयमित असं जीवन जगले, आदर्शांची एक व्याख्या त्यांनी घालून दिली आणि त्या सगळ्याला उजाळा देण्यासाठी आज प्रभू श्रीराम यांचा जन्मदिवस आहे। त्या सगळ्या गोष्टींना आज उजाळा दिला जातो। नाशिकच्या काळाराम मंदिराला सुद्धा आकर्षक अशी सजावट करण्यात आली। फुलांची आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे आणि सकाळपासूनच भाविकांच्या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी पाहायला मिळते। विविध मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आज आयोजन करण्यात आलं। भारतीय कुटुंब व्यवस्थेचा कणा खरं तर रामायणातल्या नात्यांवर आधारलेला आहे असं सुद्धा म्हटलं जातं। बंधुता त्याग नेमका कसा असतो हे प्रभू श्रीराम यांच्याकडे पाहिल्यावर कळतं। आज प्रभू श्रीराम यांचा जन्मदिवस आहे, जन्मोत्सव आहे। अयोध्येसह देशभरात हा जन्मोत्सव अतिशय आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो। नाशिकच्या पुरातन काळाराम मंदिरामध्ये सुद्धा फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली। विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात आली। या ठिकाणी आज पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। प्रभू श्रीराम यांच्यावरूनच रामराज्य नेमकं कसं असावं याची एक संकल्पना मांडली जाते। सामान्य माणसासाठी रामराज्य ही एक सुशासनाचा सर्वोच्च आदर्श असं म्हणून याच्याकडे बघितलं जातं। न्याय आणि समता म्हणजे नेमकं काय, भयमुक्त समाज कसा असला पाहिजे यालाच रामराज्य असं म्हटलं जातं। शोषित आणि वंचितांचा सन्मान करणं रामानं खरं तर आपल्या प्रवासात केवळ राजघराण्याशी संबंध ठेवले नाहीत तर समाजातल्या शेवटच्या घटकाला सुद्धा आपलंसं केलं पाहिजे या दृष्टीनं प्रभू श्रीराम यांनी नेहमीच पावलं उचलली। आज त्यांचा जन्मदिवस आहे आणि त्यानिमित्तानं संपूर्ण देशभर रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतो। नागपूर आणि नाशिक या ठिकाणचे आपण दोन दृश्य पाहतो। भाविकांची सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते। प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव साजरा केला जातो। चैत्र शुद्ध नवमी या दिवशी प्रभू श्रीराम यांचा जन्म झाला होता। या तिथीला भगवान विष्णूचा 7वा अवतार असं देखील समजलं जातं। रामनवमी संपूर्ण भारतात साजरी केली जाते। अतिशय थाटामाटात अशी साजरी केली जाते। चैत्र नवरात्रीची समाप्ती रामनवमीच्या दिवशी होते। भगवान श्रीराम यांचा आज जन्म झाला ही एक शुभ तिथी मानली जाते आणि संपूर्ण देशभर श्रीरामांच्या मंदिरामध्ये हा उत्सव साजरा केला जातो। दिवसभर अनेक मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं देखील आयोजन केलं जातं। ही सध्याची नागपूर आणि नाशिक मधली आपण दृश्य पाहतो। नेमक्या कशा पद्धतीनं रामनवमी साजरी केली जाते। सकाळपासूनच भाविकांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळतं। काळाराम मंदिराला सुद्धा आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली, विद्युत रोषणाई करण्यात आली। काही वेळापूर्वीच पोद्दारेश्वर मंदिर आणि काळाराम मंदिरामध्ये प्रभू श्रीराम यांची आरती करण्यात आली आणि त्यानंतर दर्शन घेण्यासाठी सध्या भाविकांची झुंबड उडाल्याचं पाहायला मिळतं। पोद्दारेश्वर मंदिरामध्ये यंदा 15,000 नारळांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली। मौली धागा वापरून ही सजावट करण्यात आलेली आहे आणि ही सजावट पाहण्यासाठी प्रभू श्रीरामांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली। आज रामनवमीचा उत्साह संपूर्ण देशभर आहे। आनंदाचं वातावरण आहे। नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात देखील सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। संपूर्णपणे हे भक्तिमय वातावरण आहे। ऐतिहासिक हे काळाराम मंदिर आहे
आणि याच मंदिरामध्ये रामरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी असल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। संपूर्ण मंदिर या परिसरामध्ये हे भाविकांची गर्दी आहे। जवळपास 2 ते 3 किलोमीटर जे रांगा आहेत ते भाविकांचं लागल्याचं आपल्याला बघायला मिळतोय आणि काळाराम मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन आज करण्यात आलेलं आहे। ठीक 12 वाजता रामजन्म होईल। रामजन्माचा उत्सव हे काळाराम मंदिरामध्ये पार पडणार आहे आणि तेच पाहण्यासाठी नाशिककरांची असेल किंवा बाहेरून आलेल्या भक्तांची ही मोठी गर्दी दरवर्षी जी आहे ते होताना आपल्याला बघायला मिळते। अतिशय ऐतिहासिक हे मंदिर आहे। विविध जे धार्मिक हे पूजा आहेत ते आता जे होताना आपल्याला बघायला मिळते। आता जी म्हणजे षोडोपचारे पूजा अभ्यंगस्नान जे आहे ते यावर्षीचे मानकरी नरेंद्र दिगंबर पूजाधिकारी यांच्या हस्ते होती आहे। आज त्यांच्या हस्ते रामाची महापूजा रामजन्म संपन्न होऊन 12 वाजता सर्व लोकांना साधारणतः 1200 किलो पंजारीचा प्रसाद वाटण्यात येईल। संध्याकाळी 7 वाजता अन्नकोट म्हणजे आपण 56 भोग जे म्हणतो त्याचा नैवेद्य असणार आहे। सर्व पुजारी घराण्यातल्या बायका सुवासिनी या स्वतः सोहळ्यामध्ये सगळे अन्नपदार्थ करून फराळाचे पदार्थ करून रामाला नैवेद्य दाखवण्यात येईल। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक सह मी किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक। राज्यभरामध्ये आज रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतोय। रामनवमी निमित्त श्रीराम मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केलेली आहे। मंदिरांना सुद्धा आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे। विविध धार्मिक कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन करण्यात आलं। नाशिकच्या पुरातन श्री काळाराम मंदिरामध्ये सुद्धा रामनवमीचा उत्साह दिसतो। आज या ठिकाणी पहाटे 5 वाजता काकड आरती या ठिकाणी राघवेंद्र बुवा पुजारी यांच्या हस्ते संपन्न झाली। आत्ताच प्रभू रामचंद्राचं महापूजन, अंतर्मातृका, बहिर्मातृका, पुरुष सूक्त, न्यासविधी संपन्न होऊन महाअभिषेक संपन्न होतोय। देवतांना अत्यंत उत्तम असे भरजरी महावस्त्र त्या ठिकाणी नेसवले जातील। प्राचीन काळातले जे काही दागिने आहेत, सोन्याचे वगैरे जे मुकुट आहेत ते परिधान करून अत्यंत ज्येष्ठ असा शृंगार त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांना होईल। तर चैत्र नवरात्राच्या शेवटच्या दिवशी नवमी तिथीला रामनवमी ही साजरी केली जाते। या दिवशी प्रभू श्रीरामांचा जन्म झाला, त्यामुळे भक्त जन्मोत्सव आणि प्रभू श्रीरामांची पूजा करतात। रामनवमीच्या दिवशी भारतभरातल्या प्रमुख श्रीराम मंदिरांमध्ये अनेक धार्मिक कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन केलं जातं। भजन, कीर्तन, रामरक्षा पठण, हवन आणि धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले जातात। खरं तर अयोध्येतलं श्रीराम मंदिर हे प्रभू श्रीरामांचं जन्मस्थळ मानलं जातं आणि लाखो भक्त दरवर्षी त्या ठिकाणी गर्दी करतात। राज्यभरातल्या सुद्धा प्रभू श्रीरामांच्या मंदिरामध्ये सकाळपासूनच भाविकांनी गर्दी करायचं पाहायला मिळालं। वाराणसीतलं मंदिर एक हनुमानाला समर्पित करण्यात आलेलं आहे। रामभक्त विशेष करून या ठिकाणी भजन, कीर्तन आणि पूजा करण्यासाठी येत असतात। तर देशभरामध्ये अनेक महत्त्वाची अशी अयोध्येसह राम मंदिर आहेत, ज्या ठिकाणी सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळतं। रामनवमी सणानिमित्त राज्यभरात अनेक ठिकाणी खरं तर विविध अशा धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे। सकाळपासूनच मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी पाहायला मिळते। नागपूर आणि नाशिकमधली ही 2 दृश्य सध्या आपण पाहतोय। विविध भागात मिरवणुका सुद्धा काढल्या जातात आणि आता शिर्डीमधली दृश्य सुद्धा आपण पाहतोय। साईबाबांच्या दर्शनासाठी सुद्धा आता भाविकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळते। राज्यभरात आज रामनवमीचा उत्साह आहे। शिर्डीमध्ये सुरू असलेल्या 3 दिवसीय रामनवमी उत्सवाचा आज मुख्य दिवस असून या ठिकाणी आहे शेकडो पालख्यांचं लाखो साई भक्त जे आहेत शिर्डीमध्ये दाखल झाल्याचं चित्र जे आहे तुला पाहायला मिळत आहे आणि भाविकांचा हा ओघ जो आहे तो सकाळपासून अशाच पद्धतीने सुरू आहे आणि जे भाविक आहेत ते दर्शन रांगेत असतील सर्वच ठिकाणी जे आहेत अशाच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आहेत आल्यामुळे आपण बघतो आहोत आणि या भक्तांचा वाढता ओघ बघता आज रात्रभर मंदिर जे आहे ते खुलं होणार आहे। काही वेळातच रामलल्लाचा जन्मोत्सव जो आहे आज शिर्डीत साजरा होणार असून शिर्डी नगरी ही भाविकांच्या साईनामाच्या जय घोषाने दुमदुमून गेल्याचं चित्र सध्याला पाहायला मिळत आहे। जय सावंत, जय महाराष्ट्र न्यूज करता शिर्डी अहिल्यानगर।